ते झी 24 तासनं उघड केलेलं हे पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे। मूळ वतनदार आता अधिवेशनामध्ये निवेदन देण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झालेत आणि या गैरव्यवहाराची सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी ते करणार आहेत। जमीन परत मिळावी अशी मागणीही ते सरकारकडे करणार आहेत। झी 24 तासने उघडकीस आणलेल्या पुणे येथील कोरेगाव जमीन घोटाळ्यात गैरव्यवहार प्रकरणातील काही जण नागपुरात पोहोचलेले आहेत। ते हिवाळी अधिवेशन भेट देणार आहे। खरं तर ही वतन जमिनीच्या मूळ मालकांचे हे सगळे वारसदार आहेत। त्यांचं एक शिष्टमंडळ नागपूरला पोहोचलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन ते विविध नेत्यांना, मुख्यमंत्री आणि इतर लोकांना ते निवेदन सुद्धा देणार आहे। आज तुम्ही सगळेजण पुण्यावरून थेट नागपूर गाठलेलं आहे आणि आज निवेदन सुद्धा देणार आहे। कोणाकोणाशी भेटणार आहे? आम्ही आज प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री भास्कर जाधव साहेब, अजून अंबादास दानवे साहेब व इतर पक्षाचे नेते यांना आम्ही आज निवेदन देणार आहोत। त्याची आम्ही कॉपी घेऊन आलेलो आहे आमच्या सोबत। आम्ही मुंडवा महारवतनचे मूळ मालक आहोत। आमची सरकारला ही मागणी आहे की ना आतापर्यंत या प्रकरणामध्ये ज्यांना अटक झालेली आहे आणि ज्याच्यापर्यंत अद्यापही अटकेचे हात पोचलेले नाहीयेत, अशा सर्वांना आहे ना त्वरित अटक करून त्यांना जी मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट आहे ती थांबवण्यात यावी। सर्वात प्रथम तर मी त्याचा आम्ही आभार मानतो। सर्वात पहिले त्यांनी ही केस ओपन केलेली आहे। हे जे आता प्रकरण चाललेले 16 नंबर 88 मुंडवा, ह्याच्यात बरेचसे लोक मोठमोठे नेते मंडळी ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत। ह्याच्यात खरं तर पार्थ अजित पवार यांना देखील अटक झाली पाहिजे, दिग्विजय सिंग पाटील यांना देखील अटक झाली पाहिजे। याच्यात फक्त शीतल तेजवानीला अटक झालेली आहे आणि आता काल तारू यांना अटक केलेली आहे। खरं तर खरगे समितीला मुदत वाढवून देण्याचं काय कारणच नव्हतं, परंतु त्यांनी ती मागून घेतलेली आहे। आज कोणाकोणाशी भेटणार, म्हणजे आज मुख्यमंत्र्यांकडून वेळ घेतली आहे किंवा आता तुम्ही जाऊन निवेदन देणार आहे, कशा प्रकारे? सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आम्ही आहे ना पर्सनली भेटून आमचं निवेदन व आमचं म्हणणं सांगणार आहे की जेणेकरून विधानसभेमध्ये ह्या विषयावर व्यवस्थित चर्चा होऊन आम्हाला योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा आहे। ते येऊन विविध नेत्यांशी भेटणार आहे आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सुद्धा करणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।